नक्कीच पाहू शकाल घड्याळाचे काटे 4:55 जाऊन पोहोचतात आणि या एलिमिनेशन राऊंडला सुरुवात होत आहे। फिल्डिंग सजली गेली आहे। फलंदाज मैदानावरती चेंडूची पाहणी करून स्थित आहेत। स्ट्राइक वरती फलंदाज चेंडूशी मैत्री करतोय अजय आणि त्याला साथ देताना आपण पाहतोय राजेश। तर फ्रेंड्स फिटनेस बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयाची धनराशी बंटी शिंदे। यावेळेला कव्हरवरून डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू आलाय। सुरुवात झाली आहे पावलं टाकायला। विजयाचा रणशिंग फुंकायचा रणधुमाळी। क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटची ओळख आणि क्रिकेटचा साजेसा असा मैत्रीपूर्ण खेळ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। ईश्वरी 11 विपक्ष फ्रेंड्स फायटर गोलंदाज आहे। गोलंदाजी मार्कवर रमेश याचा दुसरा चेंडू। या वेळेला फलंदाज टॅपिंग करण्याचा प्रयत्न। बॅटच्या वरच्या पट्ट्यात दांड्या लगत हा चेंडू त्या ठिकाणी लागलाय आणि एक धाव मिळेल। प्रत्येक चेंडूवरती तुटून पडण्यासाठी हे 2 फलंदाज। एकाचं नाव आहे जो सध्या स्ट्राइक वरती आहे अजय आणि त्याला साथ देताना फलंदाज पाहतोय राजेश आणि त्यांना गोलंदाजी करण्यासाठी प्रत्युत्तर द्यायला तयार आहे रमेश, ज्यानं 2 चेंडू फेकलेत। तिसरा चेंडू पुन्हा एकदा पदार्पण। या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी। शिवाजी जायगडे साहेब आणि विजयजी पवार यांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या। हळूहळू आमच्या पाहुण्यांची पावलं या व्यासपीठावरती येतील कारण बक्षीस वितरण सोहळ्याला त्यांची आम्हाला सक्त गरज आहे आणि त्यांच्यामुळेच शोभा येणार आहे। लक्ष्मणजी सपकाळ साहेब यांचं देखील शुभागमन। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या। यावेळेला सुरुवात झाली रणशिंग फुकायला। यावेळेला अजयनं प्रयत्न केलाय। पंचांचा इशारा अवांतर। काहीतरी बदल करायचा होता कदाचित या चेंडूवरती, म्हणूनच की काय हा चेंडू वाईड पाहायला मिळालाय। लक्ष्मणजी सपकाळ साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या। नरेशजी सपकाळ साहेब यांना विनंती आहे व्यासपीठावरती या आपण। सेकंड बॉल, नेक्स्ट बॉल। यावेळेला पुन्हा एकदा त्याच लयीने खेळायचा प्रयत्न होता पण चेंडू समजला नाही। उजव्या स्टेपचा वापर केला होता पण पॉपिंग क्रीजच्या अगदी लगतचा चेंडू डायरेक्ट विकेट किपरच्या दस्तांमध्ये गेलाय। आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। एकूण 5 फेकलेत पण एक अवांतर आहे। यावेळेला बाहेरच्या दिशेने चेंडू जाण्याचा जो मनसुबा होता तो देखील पूर्ण होतोय। म्हणजे कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर नसल्यामुळे कदाचित वाईड लाईन जी आहे ना त्या वाईड लाईनचा अभ्यास करून हा चेंडू रमेश या गोलंदाजानं फेकलाय आणि अजयला समजलं नाहीये। या अगोदरची मॅच आपण पाहिली। दिनेश मैदानाच्या बाहेर गेला, नितीन मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर कमाल झाली। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडूने उचली घेतली नाही। कदाचित या मॅच मध्ये काया पलट करण्यासाठी आता मात्र गोलंदाज या ठिकाणी तयार आहेत। फ्रेंड्स फायटर्स पहिल्या षटकामध्ये या इनिंगची एक ओळख पटवून दिली की या इनिंग मध्ये आमच्याकडून धावसंख्या कमी दिल्या जातील कारण अजय आणि राजेश हा या सलामीच्या जोडीला त्यानं अगदी बघत ठेवलंय। राजेशजी शिंदे साहेब यांची फ्रेंड्स फायटर टीम आणि श्रीरंग शिंदे कमिटीचे मेंबर आहेत आणि श्रीरंग शिंदे यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी। आमच्या कामोटेवासियांचे मित्र आहेत, शांत स्वभाव आहे, गोड आहेत आणि नेहमीच या मैदानावरती आमच्या सगळ्या टुर्नामेंटला त्यांची उपस्थिती असते, शुभेच्छा असतात आणि त्यांचा पाठिंबा असतो। म्हणून या मैदानाची खरं तर आजची तारीख ही महानगरपालिकेला होती पण श्रीरंग शिंदे यांच्या शब्दाखातर ती तारीख फिरली गेली आणि या सह्याद्री लीगला मिळाली। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आनंद आणि इथे जेल डिप्लॉय जल्लोष पाहायला मिळतोय। यावेळेस क्षेत्ररक्षकांचा
हा जल्लोष लक्षात ठेवण्यासारखा आहे. हा जल्लोष एलिमिनेशन राऊंड आहे. हा जल्लोष होणारच आहे, कारण स्वर्गीय अनिरुद्ध इरू गोवारी स्टँड या स्टँडला कालपासून त्यानं धरून ठेवलंय. मात्र आज या क्षणाला त्यांच्यासाठी ती जागा लकी ठरेल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण या मैदानावरती होताना दिसत आहे. एकूण धावा धावफलकावरती 3 धावा. कुठल्याही प्रकारचा विकेट नव्हता, पण या गोलंदाजानं या वेळेस विकेट घेतलाय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय. गोलंदाज आहे आनंद. नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्राइक वरती असेल. अविनाश स्लोवर गतीचा चेंडू, संधी आहे उलट्या दिशेने कॅच घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, अप्रतिम. संपूर्ण खेळाचा कायापालट करण्याचा निर्धार आता मात्र फ्रेंड्स फायटरने घेतलाय आणि इथे हा झेल अगदी सगळ्यांना आवडणारा आहे. या जर गोलंदाजानं म्हणजेच आनंद यानं लगातार 3 विकेट जर घेतले ना, तर 501 रुपया ऋतिकजी शिंदे आणि योगेश सूर्यवंशी यांच्याकडून देण्यात येईल. आणि बंटी शिंदे फ्रेंड्स फिटनेस बॅक टू बॅक लगातार 3 विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपये. इथून पैशाचा पाऊस हा फक्त आणि फक्त उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या खेळासाठी केला जाईल. अप्रतिम दर्जेदार. कारण आज सायंकाळ कोणाच्या विजयाकडे आपल्याला मार्गक्रमण करताना ही वेळ पाहायला मिळेल ते नक्कीच आपण सांगू शकत नाही, पण त्यासाठी जी धडपड आहे ना त्यांच्या पाठीराख्यांची, ती महत्त्वाची आहे. दुवा महत्त्वाच्या आहेत, तुमचा संघर्ष महत्त्वाचा आहे, तुमची डोकेलिटी महत्त्वाची आहे आणि तुम्ही ज्या रिस्पेक्टने खेळतात ना ते सर्वप्रथम महत्त्वाचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आनंद त्या ठिकाणी आहे. अंदाज घेतला होता मात्र चुकलाय. झेल भूमीला दान, ये क्या हुआ. माहोल होतं फ्रेंड्स फायटरचं. असं वाटलं हा फटका उंच उंच गेल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल असं वाटलं आनंदला, पण चेंडू डायरेक्ट उंच जाऊन अगदी खोलवर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला आणि तिथे झेल भूमीला दान झाली आणि इथे जीवनदान मिळालं. हॅट्रिकची बारी होती. हॅट्रिक मिळाली असते तर 1000 रुपये मिळाले असते आणि विजयाचा जल्लोष वाटचाल पाहायला मिळाली असती. यावेळेला आणखी एक फटका क्षेत्ररक्षक आहे चूक झालेली भरून काढण्यासाठी आणि इथे ओ माय गॉड, आजच्या दिवसातील सर्वात महत्वाची कॅच ऑफ द डे. जरा जोरदार टाळ्या आनंद याच्यासाठी. खेळाचं चित्र पहा कशा प्रकारे बदललंय. कालपासून या अगोदरपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं खेळत होता ना त्याच्यापेक्षा जास्त उमेदीनं आता मात्र या मॅच मध्ये हे दोन्ही संघ खेळताना दिसतील. अप्रतिम. देवयानीचा एक्का आहे तो आणि त्याला एक्का म्हणतात. एक्का नाव आहे त्यांचं आणि एसपीएल कमिटीचे मेंबर आहेत. दशावतार एसपीएल कमिटी ती त्या दशावतारापैकी एक आहे आणि त्या ठिकाणी जी झेल पकडली ना म्हणजे मी नक्कीच सांगेल की राज सर मागच्या कॅचला जी चूक झाली ना ती चूक आता लोक विसरलीत का, कारण त्यांना आत्ता एफर्ट दिलाय. हेच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुमच्यासोबत मागे काय घडलं ते महत्वाचं नाही, तुम्हाला आत्ता काय करायचं ना ते फार महत्वाचं असतं आणि तेच काम केलं त्या ठिकाणी. इथे फलंदाजांना आतापर्यंत सेट होता येत नाहीये, कुठल्याही प्रकारची तालमेल त्यांच्यामध्ये साधता येत नाहीये. साधावी लागेल यावेळेला. लोअर फुलटस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथेच चेंडू वारंवार फेकला जातोय. म्हणजे या गोलंदाजानं या फलंदाजांची कमजोरी कदाचित ओळखली असावी आणि या ठिकाणी ही धावसंख्येला जखड मिळाली. आपण पाहू शकता आपल्या कमिटीचे असोसिएशनचे अध्यक्ष श्री सतीश सपकाळ सर हे खुश आहेत कारण टीम की पोचली, त्यांची पैसा वसूल झालाय. इथे पाहतो आपण आणि इथे ओ माय गॉड, आज नशीब कोणाच्या पाठीशी आहे हेच आज कळत नाहीये, कारण अजूनही काही सांगू शकत नाही आपण. धावा आहेत धावफलकावरती 8. माफ करा, धावा आहेत 6 धावा. माफ करा 6 धावा आहेत.
आणि नक्कीच अध्यक्ष जे आहेत ना सतीश सपकाळ सर हे सारथी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य नक्कीच पाहायला मिळते, कारण त्यांची टीम फायनलमध्ये म्हणजे तुमची पण आहे. यस, फायनलमध्ये पोहोचली. आणि ज्या वेळेला फायनलमध्ये माणूस पोहोचतो ना त्यावेळेला दोन्ही हात वर करतो आणि सांगतो बस आता 2 नंबरची आली तरी चालेल, पैसा वसूल मॅच. मात्र या मॅचमध्ये नशीब कोणाच्या पाठीशी आहे? मी तर म्हणतो नशीब कोणाच्या पाठीशी आहे म्हणण्यापेक्षा तुमच्या हाताच्या रेखांमध्ये मेहनत लपलेली आहे, त्या मेहनतीमध्ये खरं यश असतं. कर्मण्यवधी कारस्ते मा फलेषु कदाचन, काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार राहील. फळाची अपेक्षा करू नको, ते फळ मिळणार आहे. कधी मिळेल हे परमेश्वर ठरवेल. तुम्ही त्या फळाच्या मागे धावू नका, तुम्ही फक्त मेहनतीच्या सक्सेसच्या मागे जा. 100% सक्सेस तुमच्या मागे येईल. नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्यांना खेळण्यासाठी ही मुभा मिळाली होती. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय शैलेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अजय. या दोघांना आपल्या संपूर्ण संघाची मदार पाठीवर घ्यावी लागेल आणि धावसंख्या वाढवावी लागेल. सर झालाय, रणशिंग फुंकलाय, शिट्ट्या वाजवल्या पाहिजेत. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या शक्तीचा विसर पडला या फलंदाजांना आणि आणखी एक विकेट. मागच्या मॅचचा हिरो तानाजी शिंदे. चला या नवीन फलंदाज कॅच नंतर मैदानावरती येईल. गणपत पवार. आता धावसंख्या आहे 6 आणि षटक चालू आहे 3रं. त्यातील 5 चेंडू शिल्लक, म्हणजे या षटकात धावा येणं अनिवार्य आहे आणि धावा येण्यासाठी गणपतला पाचारण केलंय. आणि गणपत यावेळेस या चेंडूवरती काय करेल? यावेळेला अलकाचा पुश केलाय. थर्ड मॅनला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाही. सेमीफायनल मध्ये आपली टीम पोहोचवल्याबद्दल सतीशजी सपकाळ अध्यक्ष यांच्याकडून तानाजी शिंदे यांना 500 रुपये. कोलवर गतीचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरचा एरिया निवडलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, उचलण्याचा प्रयत्न, 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या घेताना यावेळेस मात्र धावचीतच्या स्वरूपात यावेळेला फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. काय दयनीय अवस्था आहे, काय परिस्थिती निर्माण केली आहे, कुठे चुका होत आहेत, काय नेमकं गणित चुकतंय हे आता मात्र ओळखायला हवं ईश्वरी 11ला. कारण ईश्वरी 11 या राऊंडला पोहोचण्यासाठी तुम्ही या अगोदर फार मेहनत केली, पण या मॅच मध्ये तुम्हाला मेहनत करायला एवढा संघर्ष करावा लागतोय यावरती विचार करून येणाऱ्या फलंदाजानं आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली पाहिजे. कारण एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजे कमी धावसंख्येचा आराखडा येणाऱ्या इनिंग मध्ये ठेवणं. आता जर तुम्हाला आराखडा आखायचा असेल तर त्या आराखड्याचा लसावी आणि मसावी शोधून काढावा लागेल आणि तशा त्या गणिताच्या पायऱ्या तुम्हाला सजवाव्या लागतील. तेव्हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क म्हणजेच एक कडक आश्वासन, एक कडक आव्हान धावसंख्येचं येणाऱ्या इनिंग मध्ये फ्रेंड्स फायटर समोर ठेवावे लागेल. कारण फ्रेंड्स फायटर मध्ये मातब्बर फलंदाज आहेत, धुरंधर आहेत आणि तुमच्यामधील जे धुरंधर आहेत ना ते सध्या स्वतःची शक्ती विसरलेत की काय हा प्रश्नचिन्ह. नवीन फलंदाज मैदानावरती आनंदला आपल्या स्क्वॉड मध्ये जर आनंद निर्माण करायचा असेल तर फिल्डिंगची पाहणी करून आपसूक कनेक्टिव्हिटी बनवून धावसंख्या वाढवावी लागेल. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला, अप्रतिम अप्रतिम टाळ्यांचा कडकडाट. आणि जसा टाळ्यांचा कडकडाट आणि विकेट येतो ना श्रीरंग शिंदे आणि राजेश शिंदे यांच्या चेहऱ्यावरती मिश्किल हास्य आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेशजी सूर्यवंशी, रॉनी यांच्या माध्यमातून आपल्या या लीगला आर्थिक धनराशीचा एक दानशूरपणा दाखवलाय आणि संपूर्ण सामनावीरच्या ट्रॉफ्या
त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतोय. घेऊन चलतोय मैदानावरती. आपण पाहत आहात सह्याद्री प्रीमियर लीग 2025. सह्याद्रीचे सगळे शिलेदार आज या नवी मुंबईमधील कामोठे येथे, पनवेल येथे दिबा पाटील मैदानावरती क्रिकेटचा रणसंग्राम फुंकण्यासाठी आलेत आणि आता बघता बघता मेगा फिनालेकडे पोहोचतील. टॅपिंग क्रिकेट यावेळेला शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, 2 टप्प्यात चेंडू उचलणार, तोपर्यंत 1 धाव. एकापेक्षा जास्त काहीच नाही. एकेरी दुहेरी का होईना पण धावसंख्या बॅटला येणं महत्वाचं आहे. तुमची विकेट जाणं म्हणजे तुमच्यासाठी घरचा रस्ता दाखवणं, तुमची विकेट जाणं म्हणजे धावसंख्येला गळती लागणं, पण तुमची कनेक्टिव्हिटी जर विकेटवर शाबित ठेवून असेल ना तर येणाऱ्या इनिंगमध्ये तुम्ही सर करू शकता. अतिशय जबरदस्त. यावेळेला कव्हरच्या वरून चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलेल. याच क्षेत्ररक्षकानं मगाशी कॅच पकडला होता, त्याचा आता कॉन्फिडन्स दुपटीने वाढलाय. संभाजी नाव त्याचं. इथे षटकाची समाप्ती झाली. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात धावा आल्या 3, दुसऱ्या षटकात धावा आल्या 3 आणि या षटकात धावा आल्या 5. म्हणजे एकूण जर धावसंख्येचा विचार केला तर 6 विकेटच्या नुकसानीनंतर 11 धावा धावफलकावरती. म्हणजे येणारा जो षटक आहे ना त्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये कमीत कमी 18 ते 19 धावा जरी आल्या ना, किमान 15 जरी धावा आल्या ना, तरी येणाऱ्या इनिंगमध्ये ईश्वरी 11 आपल्या गोलंदाजीतून भेदक मारा करून किती ओव्हर्स आहे, 3 ओव्हरचा माफ करा, 3 षटकांचा सामना. आता या 3 षटकांमध्ये 11 धावा, 12 धावसंख्येचा विजय या ठिकाणी आहे. आम्हाला असं वाटलं की 4 षटक आहेत पण 3 षटकांचा सामना, माफ करा. इथे 3 षटक असताना देखील विकेटच्या अगदीच प्रत्येक विचारसरणीला या गोलंदाजांनी थांबवलं आणि धावा 11 धावा म्हणजे 18 चेंडू आणि 11 धावा. काही होऊ शकतं मित्रांनो. पहिला ओव्हर तुमचा महत्वाचा असतो, पहिला षटक तुमचा फार परिवर्तनाचा असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये विजयाचा उंबरठा पार करू शकता. तर लवकर लवकर फलंदाज पाठवायचे आहेत प्लीज. चला फ्रेंड्स फायटर फलंदाज. या ठिकाणी एक बंपर धमाका आलेला आहे विकास यांच्यासाठी. फ्रेंड फिटनेस बॅक टू बॅक 2 सिक्सेस विकासने मारले तर बंटी यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आहे. बंटी शिंदे ओनर आहेत फ्रेंड्स फिटनेसचे. तो चलते मैदान की तरफ आप देख रहे हो, यहाँ पर 11 रनों की जरूरत है. 18 गेंदें इनके पास है और इन 18 गेंदों में कितना कमाल कर पाते अपने गेंदबाजों के तौर पर ये देखने के लिए तमाम दर्शक अब बैठे हुए हैं. उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. इस तरफ देखा जाए तो गेंदबाज गेंदबाजी के लिए आए हैं. 12 का टारगेट है, माफ कीजिए. गेंदबाज है जो पहली गेंद फेंकेंगे. यह हल्के हाथों से पुश किया, यहाँ पर गेंद के ऊपर जाने का प्रयास अच्छा रहा. यहां से शुरुआत हो सकती है. कॉलिंग की है लेकिन नकारा है बल्लेबाज ने. 1 रन मिलेगी, 1 रन का इजाफा. 12 का टारगेट और गेंदबाजी के तौर पर गेंदबाजी करने के लिए अजय है. देखिए 18 गेंदों में मैंने देखा है 9 रन भी नहीं हुए थे, तो 11-12 कुछ भी नहीं है. कुछ भी कर सकते हो. आपका अगर हौसला बुलंद है तो आप किसी भी हद तक जा सकते हो. सिर्फ आपकी इच्छा होनी चाहिए. आपके पास आई कैन डू ये 2 वर्ड होने चाहिए.
ये देखिए क्लीन बोल्ड, मैंने कहा गेंदबाज ने सुना और यहीं से शुरुआत की जाएगी। क्लीन बोल्ड। सैंडी को मैदान से बाहर जाना होगा। मैंने कहा था जब आपका हौसला बुलंद हो तो आप किसी भी हद तक जा सकते हो। यहां से एक एक कदम उसी की दस्तान पर दस्तक कर रहे। ऐसा लग रहा है ईश्वरी 11 इस ओवर में कमबैक कर सकती है, यानी कि इस ओवर में 3 या 4 रन जाएंगे ना तो आने वाली 12 गेंदों में कारनामा कर सकते हैं ईश्वरी 11 के गेंदबाज, क्योंकि उनके पास हुनर है। यूं ही नहीं, इस एलिमिनेशन राउंड तक वो पहुंचे। बेहतरीन मुकाबला, बेहतरीन लीग है, क्रिकेट का शानदार आयोजन है, शानदार नियोजन है, शानदार प्रयोजन है, क्योंकि ये सब खिलाड़ी रिस्पेक्ट से भरे। गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट। और इस रिस्पेक्ट के साथ हमारे एक एक अतिथि इस मंच के ऊपर आ रहे हैं। मैं जरूर कहता हूं आप हमेशा मेहमानों को नवाजे, मेहमानों का मान सम्मान कीजिए, क्योंकि हमारी संस्कृति है। और एक विकेट जाने के बाद तीसरे नंबर पे आए इक्का जो अब ये दूसरी गेंद खेलेंगे। ये देखिए यहां पर खिलाड़ी नहीं है, गली को ढूंढा, पूरी तरह ये एरिया खाली है और मौके का फायदा उठाया। ऐसे अगर आप गेंद डालोगे तो जल्द ही घर का रास्ता नापोगे। लेकिन 4 रन आए, 5 रन यहां पर इस तक 12 का टारगेट लेकर 5 रन यहां पर हुए। कुछ भी हो सकता है, 2 या 3 गेंदें निर्णायक होगी। आगे आके खेलने का प्रयास, इक्का ने यहां पर ठोक निकाला है, पूरी तरह मामला फिनिश किया है। अब यहां पर देखा जाए तो 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर, जीतने के लिए 1 रन। शायद इक्का इस एसपीएल के आयोजक है और वो जानते हमें वक्त बचाना है, शायद इसीलिए उन्होंने एक छक्का दागा है। चलिए कमेटी में होके यहां पर ये करना अच्छा है। हल्का सा पुश किया, इस वक्त देर नहीं रुकेगी और ये 4 रन, जीत की दस्तक दरवाजे के ऊपर दस्तक की है। और यहां पर देखा जाए तो राजजी सपकाल और राजेश शिंदे और श्रीरंग शिंदे, इनके दिलों की धड़कनें ज्यादा तेजी से बढ़ रही थी। भाई धीरे चला।